नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग एवढा का मोठा नसणार आहे ना, छोटा असणार आहे. आज आपण घ्यायला चाललोय आपल्या बाईकसाठी ही सॅडल बॅग. कारण का आज आपण सॅडल स्टे लावून खूप टाइम झालाय, पण आपल्याकडे सॅडल बॅग नाहीये. तर एक गिअर गॅलेक्सी म्हणून एक शॉप आहे, माझ्या मित्राचंच आहे. तर तिकडे मी त्याला आधीच विचारलंय. तर एक बायसॉन म्हणून एक कंपनी आहे, त्यांचे सॅडल बॅग आहेत 35-35 लिटरचे. तर ते आपण घेऊया आणि बघूया. तर तेव्हापर्यंत स्टे ट्यून. आपण आता बाईकवर जाता आता बोल. सो फायनली आता आपण मेन रोडला आलो आहे. कारण का जो माझा एरियापासून जो मेन रोड आहे तो नाही बोलून तरी होतं 2च मिनटाचं आहे. पण ते 2 मिनटाचे आत्ता ते 10 मिनटं झाले, म्हणून ते आता बोललो मेन रोडला येऊनच चालू करूया. कारण का सीन कसं आहे, म्हणजे जेवढ्या गाड्या आहेत माझ्या एरियामध्ये त्यापेक्षा जास्त माणसं आहेत. ते माणसं भलेसे तुम्ही किती पण हॉर्न मारा पण ते लोक हटणाऱ्यांमधले नाहीच आहेत. म्हणून बोललो की चला मेन रोडला जाऊन ब्लॉग चालू करूया. आणि आता जसं की इकडे पण तुम्ही बघू शकतात, माझ्या लेफ्ट हँड साईडला सायन हॉस्पिटल आहे. आता या दुपारच्या टायमाला पण एवढं ट्रॅफिक काय मला ते समजत नाही, पण ठीक आहे. कारण का हा तर टाईम आपलं ऑफिस सुटायचा पण नाही आहे, नाही या टायमाला कोण ऑफिसला जातात. पण आता एवढं ट्रॅफिक तर आहेच. मग आता बघू आता किती टाईम लागतो आहे. कारण का हा तर खूप एकदम आता ब्रिजवर आहे आपण. तर ब्रिज खाली उतरल्यानंतर अजून मग पुढे तो सिग्नल एक लागेल. सिग्नल आता किती टाईम चालू होणार आहे, किती टाईम बंद होणार आहे आपल्यासाठी ते पण काही आयडिया नाही. आणि त्यात ही आपली गाडी पण अशी झंड आहे, त्याला कट मारायला पण एवढी भीती वाटते. म्हणजे एकदाच माझं इन्सिडेंट होताच वाचलं की पूर्ण घुसलो असतो मी, पण ते नशीब माझं एवढं चांगलं की घुसलो नाही वगैरे. कारण का आपले ते सॅडल्सचे जे आहेत मागे ते एवढे मोठे मोठे आहेत की म्हणजे जरासं जरी धक्का लागला तर शुअर शॉट काय ना काहीतरी होणारच. तर सीन आता असं आहे की आपण आता हायवेला आता कनेक्ट होऊ. पण तो मेनूरपासून तो हायवेचा जो प्रवास होता, जे एवढं ट्रॅफिक होतं, इकडेच 15 मिनटं मला लागले त्या मेन रोडपासून इकडे यायला. तुम्ही पण आता विचार करू शकता की किती तो ट्रॅफिक असेल. आणि मेन सीन कसं ते सॅडल्सचे पण एवढे मोठे आहेत ना, तर जरासं जरी धक्का लागला ना तर बाईक स्लिप होण्याचे खूप चान्सेस आहेत. म्हणजे डायरेक्ट धक्का लागून पडेल वगैरे. त्या भीतीमुळे मी जास्त करून मी कट वगैरे काय मारत नाही. परत जर आपली जुनी गाडी जर असते जी इम्पल्स आहे, ती कशी एकदम ॲडव्हेंचर आणि एकदम पातळ आहे, तर त्यामध्ये कसं कट वगैरे मारला तरी काही फरक पडत नाही. पण ही गाडी थोडी रिस्की वाटते मला, जस्ट बिकॉज ऑफ द सॅडल बॅग, आपल्या सॅडल स्टेमुळे. तर आता तेच आता माझ्या तोंड पण आलं होतं की सॅडल बॅग म्हणून त्याचं तर घ्यायला जायचं. कारण का आपल्या मागे पण एक व्यक्ती असते, तर मग कसं तिचं पण जे सामान असतं आणि कशी ती बॅग घेऊन येते, तर ते तिला पण अनकम्फर्टेबल फील होतं, मला पण अनकम्फर्टेबल फील होतं. बरेच ती गोष्ट आहे की माझ्या डबॉक्समध्ये माझी एक एकट्याची होतं बॅग राहू शकते आणि एक लॅपटॉप राहू शकतो. पण तिला बॅग ती कॅरी करायला लागते आणि नाण्याबरोबर तरी 3-3-3.5 तास ट्रॅव्हल करून. तर तिचा पण खांदा दुखतोच, म्हणून बोललो चला तिचा खांदा दुखण्यापेक्षा आपण एक सॅडल बॅग घ्या मस्त आहे की 35-35 लिटरची. त्यांनी मला दाखवली होती व्हिडिओ कॉलवर. तर आता तिकडे गेल्यावरच आता प्रत्यक्षात समजेल किती लिटरची आणि त्याचे काय काय फीचर्स आहेत काय काय नाही ते. आणि आज निघालो पण असं आहे की पाऊस पण नाही ऊन पण नाही, तर त्यामुळे चांगलं आहे. कारण का आपला जो कॅमेरा पण आहे तो तर वॉटरप्रूफ नाही आहे. आणि जर वॉटरप्रूफ जर पाहिजे असेल तर मग त्यासाठी तो केस आहे, आणि केस जर घेतला तर मग त्याला मग आपण माईक पण अटॅच करू नाही शकत, काय नाही. मग त्या परत मग घरी गेल्यावर मग व्हॉईस ओव्हर वगैरे द्या, त्यामध्ये काय मजा पण येणार नाही. कारण का कसं असतं, आत्ता जो मी बोलतो आहे ते तर रिअल टाईममध्ये होते, पण नंतर मग जे काही बोलेन ते कसं एकदम तर फेक वाटेल. म्हणजे त्या सिनेरिओला इमॅजिन करून बोलणं काही मजा पण येत नाही. आणि तुम्ही पण बोलाल की काय म्हणजे व्हिडिओ आता बनवतो आहे मग नंतर व्हॉईस ओव्हर देतो आहे, तर त्यामध्ये काही अर्थसुद्धा नाही आहे. म्हणून तर आज कसंच पाऊस नाही, मस्त सुखाने जायचं सुखाने यायचं. त्याचा सॅटर्डे उद्या पण राईड आहे. कारण का सर वर्ल्ड मोटरसायकलिंग डे आहे आज. आणि मग आज सर कोण निघणार तर नाहीच, पण जे काय पब्लिक असेल ते सर्व उद्याच निघेल. मग आता उद्या बघू आता काय प्लॅन्स आहेत काय नाही ते. आजचा अजूनपर्यंत तर एक रेड कार्पेट हॉटेल आहे नाला सोपारला, तिकडचा एक आहे. तिकडे पण म्हणजे तर रायडर्स रॅली म्हणून एक आहे त्या लोकांचा इव्हेंट, तर त्या लोकांचं इन्व्हिटेशन तर आहेच. आता बघू आता कसं काय होतं ते. आधी जर पाऊस वगैरे पडला तर मोस्टली तर ब्लॉग तर बनवायला भेटणार नाही, पण तरी आपण जेवढं होईल तेवढं पॉसिबल जेवढं होईल तेवढं आपण बनवायचा पूर्णपणे प्रयत्न करू. तर लेट्स सी, फिंगर्स क्रॉस्ड. बघू आता दादर तर क्रॉस झालं,
युजली कसं माझ्या घरातून जिकडे आता आपण चाललो गेले गॅलेक्सीला पोहोचायला हार्डली किती 8 ते 9 मिनटं लागतात फक्त. पण आता डे टाईम आहे, त्यामध्ये कसं पब्लिकचा पण ऑफिस आहे, हाफ डे वगैरे असेल कोणाकोणाला, त्याच्यामुळे सुद्धा ट्रॅफिक वगैरे असू शकतं. तर त्याच्यामुळे एवढा टाईम लागतो आहे मला. नाहीतर एवढे किती नाण्यावरून तरी आता 25 मिनटं तर झालेच आहे आता बाईकच चालवतो आहे मी. एक गोष्ट वेगळी आहे, मी व्लॉगमध्ये कवर नाही केलं कारण का बट वैसे तुम्ही लोक पण कंटाळणार एका जागेवर थांबून. जर मी बडबड करत राहिलो तर त्यापेक्षा मला थोडं कटिंग शटिंग करतच व्लॉग बनवायला तेच बरं वाटतं. आणि कसं जेवढा शॉर्ट असेल तेवढं चांगलं तुम्हालाही बघायला आवडेल. आणि इथपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईबसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. प्लीज सपोर्टची खूप गरज आहे. तर आय होप सो की तुमच्याकडून पण एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटेल आपल्याला. आता कसं आता पोचत तर आलोच आहे आणि आता हा ब्रिज आता उतरलो आपण. आता पुढे बहुतेक बायकालाचा ब्रिज आहे, पण एवढं मला काही कन्फर्मेशन नाही कारण का बडबड करता कुठे पोचलो ते पण काय एवढं काय लक्षात येत नाही. पण तरी बघू आता किती टाईम लागतो आहे. तर हा वाला ब्रिज नाही, हा वाला ब्रिज नाही, याच्या पुढचा ब्रिज. आता आपण हिंदमाताला आहे. आता हिंदमातावरून किती अजून 5 मिनटं तर लागतील. 5 किंवा 3-4 मिनटं तुम्ही समजू शकतात. ते डिपेंड करतं रस्ता किती खाली आहे किती नाही तो. पण ठीक आहे, मेन काय आहे ट्रॅफिक असेल तरी चालेल, पण पाऊस नाही ती खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे प्रॉपरली मला आज ब्लॉग पण करायला भेटतं आहे. तर आता असं पण 1-2 मिनटंच बाकी आहे. तर आपण एक काम करूया, आता मोठं ब्लॉग इकडे जरा थांबूया आणि सर्व मग शॉपवर जाऊन आपण भेट देऊया त्यांनासुद्धा. आणि मग आपण तिकडे जाऊन आपण बघूया की त्या सॅडल बॅगमध्ये काय काय आहे आणि काय काय नाही ते. तर भेटूया आपण सर्व तिकडे त्या शॉपवर. तर आता आपण फायनली आपण गॅलेक्सी मध्ये आलोच आहे. आता तुम्ही आता बघू शकता तिकडे हेल्मेट्स वगैरेचं कलेक्शन तर तुम्हाला याच्या आधी पण दाखवलेलं होतं आणि आता पण परत इथे दाखवतोय. तर आता जयदीप आहे तो आपल्याला असिस्ट करणार आहे या पुढच्या प्रोसेससाठी. ही बॅग आपण सॅडल बॅग आपण जो बोललो होती. तर जयदीप तू त्याला सांग बॅग बद्दल. कॉल केलं तुमच्यासाठी एक बॅग वाचून ठेवली होती मी. अच्छा, थँक्यू. ही आपली ही सॅटेलाइट आहे लायसन्सची. तर ह्याच्यामध्ये पूर्ण रिफ्लेक्टर येतात. हे तुम्हाला एक प्लस पॉईंट आहे. साईडला बॅग असतील तुमच्याशी तर रिफ्लेक्ट करतील. रिफ्लेक्ट पार्टी पण आहे. हा जो पोर्शन दिसतो अच्छा, तिथं पण रिफ्लेक्टर म्हणजे तुमच्या बॅग अशा लागल्यात पार्टी गाडी येते व्हिकल येते तर तुम्हाला हेडलाईट पडल्यावर दिसणार ते. प्लस याच्यामध्ये प्लस पॉईंट आहे ह्याच्यात ड्राय बॅग जाते. ठेवा तिकडे ठेवा आणि त्याला दाखव. त्याला काही तुम्हाला दाखवतो ग्रीन कव्हर. ह्याच्यामध्ये ग्रीन कव्हर पण येतो. ग्रीन कव्हर पाऊस प्लस वगैरे पडला तर पूर्ण ह्याच्यावर घालायला. त्याच्यानंतर आतमध्ये पूर्ण येत पूर्ण वॉटरप्रूफिंग करायला. पूर्ण ड्राय बॅग ही पूर्ण वॉटरप्रूफ आहे. ही 35 लिटर आहे म्हणजे 35 लिटर तुम्ही भरपूर सामान टाकू शकता याच्यामध्ये. म्हणजे सिंगल आहे की डबल? सिंगल 35 70 लिटर होणार टोटल. आणि ही इझिली रिमूव्ह पण होतो म्हणजे तुम्हाला डायरेक्ट वॉश वगैरे करायचं डायरेक्ट कॅरी करून तुम्ही घेऊन जाऊ शकता. ओके, तर हा पूर्ण ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट दिलाय. बघा मित्रांनो, पेक्षा हे जे महाराष्ट्रामध्ये होतं किंवा सिटी टू सिटी टूर करतात त्या लोकांसाठी एकदम बेस्ट आहे. याची प्राइस काय आहे? 4190. 4190. म्हणजे अजून काय बदल 40,000चे पायनियर्स त्यापेक्षा 4190चे घेतलेले काय फरक पडतो? ह्याच्यामध्ये भरपूर सारे पॉकेट्स पण आहेत. मोजा जाता आहेत कम आहेत बट जागा भरपूर आहे. स्पेस भरपूर आहे ना याच्यामध्ये. इथं पण दिलेलं आहे. दोन्ही साईडला सोनी साईडला सेम आहे. त्याच्या साईडला पण छोटे छोटे बारीक बारीक वस्तूसाठी दिलेत सामान. तुम्हाला काय पण ठेवायचं बॉटल वगैरे ठेवायला दिले आहेत. अच्छा, 10,000 रुपयाचे बॉटल. हो, जे काय ठेवायला पाहिजे ते सर्व भेटणार. प्लस इथं खाली स्ट्रॅप्स पण आहेत प्रॉपर लॉक करायला. हा, ते 2 स्ट्रॅप झाले. त्यानंतर वरती असे पूर्ण वेलक्रोचे स्ट्रॅप आहेत. अच्छा, एकदा जरा दाखव ना जरा बाईकवर. ओके, तर आता आपण जागा बाईकवर आता बघूया त्याची फिटिंग कशी असेल. तरी असे वेल्क्रो आहेत. वेल्क्रो फक्त सिम्पली काढायचे आणि थोडं ऍडजस्ट करून बसवायचं. थोडासा काढून झाला वेल्क्रो बसून जसे तसे टाईट करायचे. बस तर आता तुम्ही बघितलं असेल की अशी बॅग लावायची असते
तर आता आपण इन्स्टॉल करूया, पण ते इन्स्टॉल आपण कसं एकदम सिनेमॅटिक मध्ये आपण करूया. Tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open. तर तुम्हाला शॉर्ट आवडला असेल, तो सिनेमॅटिक केला आहे, एडिटिंग वगैरे मध्ये खूप मेहनत लागली, पण तरी सुद्धा आपल्या ऑडियन्स साठी तर आपण तेवढंच नाही करणार, मग काय करणार. तर बाकीचं आता जयदीप तू जरा सांगायचं वॉरंटी वगैरेचं कसं काय ते. त्याला 6 महिन्याची वॉरंटी येते त्याच्या स्ट्रेचेसची. म्हणजे जे काय स्लाय वगैरे निघालं तर तिला वॉरंटी क्लेम होऊन जातो. आणि बाकी जर काय गाडीचा पेटला वगैरे काय डॅमेज झाला तर त्याचा नाही, फक्त स्ट्रेचेस आहे. म्हणजे कुठून शिलाई निघतात असे एक एक पॉईंट वरला जिकडे निघतात त्याला वॉरंटी मध्ये होणार. अच्छा, तर मग मी आता तुम्हाला ऑडियन्स तर एवढंच सांगेन की आता जे जे लोक पॅनेट्स वगैरे लावायचा विचार करतात, पॅनेट्स आता लावू नका. जेव्हा तुम्ही लोक स्टेट टू स्टेट जेव्हा ट्रॅव्हल करणार असेल त्या टायमाला लावा. पण आता जर तुम्ही जर इनसाइड स्टेटच तुम्ही लोक जर ट्रॅव्हल करतात तर ह्या बॅग एकदम बेस्ट आहेत. मी पण आता यूज करेन, आता मला पण आता एक्सपिरियन्स याचा समजेलच कसं आहे कसं नाही. तर हा ब्लॉग आपण इकडेच संपवूया. आणि जर तुम्हाला जर ब्लॉग जर आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. टिल देन, जय हिंद, जय महाराष्ट्र.